सगळ्यांना साष्टांग नमस्कार। तर मित्रांनो, आपण आता चाललो आहे आपल्या दुकानात। संध्याकाळचे जवळजवळ 6:45 झालेले आहेत आणि हाच तो पाडगाव घाटीतला अरुंद रस्ता आणि या अरुंद रस्त्यावरून चांगली या ठिकाणी राईड करताना खूप आनंद वाटतो मनाला। काय सांगू तुम्हाला, माझ्या व्यथा या रस्त्यावरून जाताना। मित्रांनो, आपण आता चाललो आपल्या दुकानामध्ये। तिकडे आपला बिट्ट्या नंतर ओम तिथं दुकानामध्ये आहेत। आता कस्टमर सुरू होईल। दुपारी कामावरून आल्यानंतर थोडं घरात जेवायला गेलो होतो, दाल भात खाल्ला, रेटवला आहे आणि आता चाललेला आहे मी दुकानात। तर आता दुकानात जाऊन कस्टमर करायचं, काय होईल तर कस्टमर करायचं आणि रात्री 10-11 वाजता घरात यायचं। आज या ठिकाणी या रस्त्यावरनं राईड करताना खूप मजा येते। हे पाडगाव घाटीला हुमरा जवळचा टन असं वाटतंय वातावरण। मित्रांनो, पुन्हा येते गाडी इनोवा गाडी गेलेली आहे। चला, तर अतिशय सुंदर असा लाभदायी संध्याकाळचं वातावरण। समोर आहे गुरं, गाडीचा स्पीड कमी करणे आवश्यक आहे। तात्या तुमचा रेडको बाजूला घ्या। तात्या तुमचा रेडको बाजूला घ्या। तात्याने रेडको बाजूला घेतलेला आहे। एक नंबर असा रेडको होता, गाडीच्या आडवा आलेला होता, तात्याने बाजूला घेतलेला आहे। पुन्हा एकदा गाडी आपल्या पांढऱ्या पट्ट्याच्या बाजूने रवाना। साईडनी जो एक गाडी आलेली आहे, ओव्हरटेक केला नाही, टोयोटाची गाडी गेलेली आहे, गाडीने ओव्हरटेक केलेला आहे। जसा काय बाकासूर माझ्या पुढे गेलाय ओव्हरटेक करून। आमच्या इजेचं दुकान असाच चाललेला आहे। दुकानात पाडगाव घाटी संपलेली आहे। इथं शासनाच्या नियमाप्रमाणे 80चा स्पीड चालतं, पण आपला घोडा 60च्या वर पळत नाही। हा झायलो आहे, झायलो साच पाडगावनं पुढे जात असताना इथं फर्निचरची दुकान लागतं। श्री इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर मांगली यांचं चांगल्या वस्तू तिथे मिळतात। गाडी चालली आहे सुसाट। गाडी तिथे रस्ता घेतलेला आहे। आपल्या नानाचं दुकान म्हैशी रेडका गुर्रा ढोरा सगळी रस्त्यावर दिसलेले आहेत। मामानो, तुमचं रेडको तुमच्या ताब्यात ठेवा। बाजूला घे, आपल्या एका रेषेत एका बाजूला घे। रिंजी पाऊस पडतोय, श्रावण महिना सुरू झालेला आहे, श्रावण धारा सुरू झालेली आहे। हा एक कांजीवरात तिठा देवरुख मधील एक प्रसिद्ध तिठा। छत्रपती संभाजी महाराज कांजीवरात तिठा असं त्याला ओळखलं जातं। आता आपण आलो आहे सप्तलिंगी नदीच्या पुलावरती, म्हणजेच मच्छी मार्केट रोड, देवरुख मच्छी मार्केट रोड। देवराईला उमा सुपर मार्केट ला गाडी चालली आहे।
अंडे का फंडा दुकान या ठिकाणी आहे. या कधीतरी या ठिकाणी व्हिजिट द्या. जबरदस्त मेनू या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध आहेत. चला तर पार्किंग करून घेतो मित्रांनो. तर मित्रांनो अंडिका फंडा दुकानात मी पोचलो आणि इथं आल्यानंतर बिट्टू आणि ओम यानं प्रथम या ठिकाणी 65ची ऑर्डर मारली आणि आल्यानंतर माझ्या हातात दिला पॅन आणि मला भुर्जी मारायला लावली. आणि भुर्जी मारायला मी सुरुवात केली. टोमॅटो वगैरे टाकला. तडका बसलेला आहे. नंतर वरती मी कांद्याला वर टाकला. कांदा चरचरला. पुन्हा एकदा घेतला डाऊन हातात आणि गरगरवला. भुर्जी तयार आहे. कस्टमरच्या पुढ्यात भुर्जी ठेवतो. प्रवीण तात्या, आज श्रावण महिना सुरू झाला आणि भुर्जी खायला आपल्याला. चला तर एकंदरीत कस्टमरची मुलाखत. तात्या भुर्जी कशी होती? एक नंबर भुर्जी. म्हणजे काय ठेवलंच नाही रे भुर्जी. कांदा पण खाला सगळं चकाचक. हे शिल्लक राहिले ते पण खाऊन टाकतो. श्रावण कडक पाळलेलं आहे घरात. श्रावण अंड काय शाकाहारी आहे? हा अंड शाकाहारी. तर भारी होती भुर्जी. एक नंबर. एक नंबर. आपल्याला चांगले 5 स्टार इथे भेटले. तात्याकडनं 5 स्टार रिव्ह्यू. थँक्यू. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये कळवा. चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून नवीन येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि मित्रांमध्ये शेअर करा जेणेकरून आपले सबस्क्रायबर वाढण्यासाठी आपल्याला मदत होईल. धन्यवाद.